हाय नमस्कार. मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या गावठी दरबार यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, हे आपल्या घरचे पक्षी आहेत आणि ही कोंबडीसुद्धा आपल्या घरचीच आहे. बऱ्यापैकी लोकांनी पाहिली असेल हिला. तर मित्रांनो, ह्या कोंबडीने ना दुसऱ्या कोंबडीची पिल्लं अडॉप्ट केली होती आणि हिला आपण जस्ट फूड म्हणून आणलं होतं. पण हिचा घेर लहान होता मित्रांनो आणि किमान 10 अंडी बसत होती. पण आपण काय केलं, जास्त आपण 15-20 अंडी बसवतो. त्यामुळे मग हिला काय केलं, बसवण्यासाठीच आणलं होतं. पण घेर कमी असल्यामुळे अंडी नाही बसवली मित्रांनो हिच्याखाली. आणि मग हिने काय केलं, हिचं खूड इतकं स्ट्राँग होतं की सगळी पिल्लं ॲडॉप्ट केली. आणि आता मित्रांनो आपण असं करतोय की ही कोंबडी आणि पिल्लं ह्या मोठ्या बॉक्समध्ये पॅक केलेली आहेत. आणि आपण आपला एक अनिल वाघ नावाचा मित्र आहे मित्रांनो, सबस्क्रायबर, नगरला राहतो तो बिचारा. तर त्याच्याकडे दिली होती. त्यांनी घेतली मित्रांनो ती. तर हा संध्याकाळी 3 वाजता जातो आहे मित्रांनो. काय डेडिकेशन असतं बघा. नगरवरून पार्सल घेऊन हा घरी जातो आहे संध्याकाळी 3 वाजता. एकटाच जातो आहे अशा अंधारामध्ये मित्रांनो. आणि बऱ्यापैकी 12 वाजेपर्यंत मी कॉन्टॅक्टमध्ये होतो त्याच्या. आणि मग 12 वाजता सांगितलं की भाऊ तू घे आणि तिथेच थांब 4 वाजेपर्यंत आणि मग 4 वाजता तू जा. पण हा भाऊ निघाला 3 वाजताच मस्त. आणि मग त्याने 4 वाजेपर्यंत घर गाठलं आणि मग घरी पक्षी सोडले मित्रांनो. आणि सोडल्यानंतर पण व्हिडिओ दिला होता. तो केजमध्ये ठेवत होता एक एक पक्षी. पण केजमधला व्हिडिओ आपण देऊ शकत नाही यूट्यूबला. त्यामुळे आपण नाही दिला मित्रांनो. तर तो मी तुम्हाला Instagramवरती देईन. तुम्ही तिकडे जाऊन नक्की बघा. गावठी दरबारमध्ये गावठी दरबार नावावरती आपलं इन्स्टा पेज आहे. तिकडे तुम्ही नक्की बघू शकता. तर आपण 10 पक्षी दिले होते. एक पक्षी वीक होता मित्रांनो. आय थिंक इकडे एक्सपायर झाला असावा. मे बी इकडे का तर 9च पक्षी दिसत आहेत. आणि बघा ना किती सुंदर कोंबडी खात आहे. आणि पिल्लं पण एकदम छान खात आहेत मित्रांनो. आणि इकडे ना मे बी उकरडा वगैरे असतील, जनावरं असतील, शेळ्या वगैरे असतील आणि त्यांच्या शेणातून जे मिळतं ना मित्रांनो, अळ्या वगैरे प्रोटीनचा सोर्स त्यांचा भागून जाईल आणि हे इकडे पक्षी मस्त होतील. छान एकदम प्युअर गावठी क्वालिटीचे पक्षी आहेत मित्रांनो. ह्यातले जे मोठे मोठे पिलं आहेत ना, ते सगळे मोठे मोठे पिलं बंडूच्या घरून आपण शेतातून अंडी आणली होती आणि त्या अंड्यांमधून निघालेली पिल्लं आहेत मित्रांनो. म्हणजे एक नंबर क्वालिटीची पिल्लं इकडे होणारच आहेत. आणि ही जी कोंबडी होती ती बंडूच्या काकूंची कोंबडी होती. आणि तिकडे पण मल्टी कलरच्या खूप साऱ्या कोंबड्या तिकडे होतात. आणि ही कोंबडी इकडे आपल्याकडे आता सध्या अंडी घालत होती. चालू अंड्यावरची कोंबडी आहे आणि पिल्लं जस्ट सोडत होती. आणि पिल्लांसहित कोंबडीला दिलं तर तिने ते ॲक्सेप्ट केलं आहे मित्रांनो, की पिल्लं तर आहेतच आणि आपण दुसरीकडे आलो आहे. मग हे पिल्लं पण सांभाळते, अंडी पण घालते आणि छान मस्तपैकी इकडे सर्वाईव्ह पण करत आहे मित्रांनो. तुम्ही इकडे अनिल भाऊच्या घरचं लोकेशन बघू शकता. नगरमध्ये कुठलातरी एक छोटंसं गाव आहे त्यांचं. आणि बिचारा मोलमजुरी करून खातो तो. आणि तो मला बोलला की ₹3000 देतो आणि तुम्ही मला हे पिल्लं आणि कोंबडी द्या. तर मी त्याच्याकडून ₹3000 नाही घेतले मित्रांनो. का तर आपण पण थोडीशी माणुसकी दाखवली पाहिजे. मी त्याच्याकडून ₹2500 घेतले मित्रांनो. ₹500 त्याला आपण कमी केलेत. मी बोललो, नाहीतर मी बोललो असतो की 3000 तर मग ठीक आहे. दे पैसे आणि लगेच घे तू. तर तसं नाही केलं मित्रांनो. आपण ₹500 कमी केलेत आणि 10 पिलं आणि 1 कोंबडी दिलेली आहे. एक पक्षी आपण ₹200 हिशोबाने लावला होता मित्रांनो. पण आपण काही पिलं 2 पिलांचे आय थिंक 50-50 असे ₹100 घेतलेत. म्हणजे एकूण आपण ₹2500 ला 10 पक्षी आणि 1 मोठी कोंबडी असं दिलं मित्रांनो. तर हे पक्षी कसे वाटले, तिकडे जाऊन कसं दिसतंय तुम्हाला, हे पण नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक